नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्व शिवभक्तांना या शिवभक्ताकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 2025 नवीन वर्षाची सुरुवात झाली. बघता बघता छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला 350 वर्षाहूनही अधिक वर्ष लोटले. मित्रांनो, नवीन वर्ष चालू झाले म्हणजे सर्वांच्या नवीन संकल्पना येतात. अनेकांच्या छोट्या तर अनेकांच्या मोठ्या संकल्पना असतात. अनेकांना वाटतं की या नवीन वर्षामध्ये मी नवीन काय करेल. अनेक जण बोलतात की मी नवीन गाडी घेईल, मी नवीन कार घेईल, मी स्वतःचं घर बनवेल, मी माझ्याकडे जो आलेला पैसा आहे तो एखाद्या चांगल्या कामासाठी लावेल. मी असे वेगवेगळे संकल्पना घेत असतात. मित्रांनो, एकच म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या त्या मंदिरामध्ये संकल्पना घेतली, एक शपथ घेतली की मी या जनतेला, ज्या अंधारात असलेला स्वाभिमान गहाण ठेवलेला या जनतेला पुन्हा एकदा प्रकाशात आणेल. जो काही हा गुलामगिरीमध्ये अडकलेला महाराष्ट्र आहे, जो मराठी माणूस आहे, त्याला मी या गुलामगिरीतनं मोकळं करेल आणि त्याचा स्वाभिमान मी जागृत करेल. हा संकल्पना, ही शपथ महाराजांनी 15व्या 16व्या वर्षी घेतलेली. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हाच की 2024 वर्षामध्ये या स्वराज्यामध्ये, या महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडल्या, त्यातील पहिली घटना म्हणजे बदलापूर येथे एका चिमुरडीवरती अत्याचार होणे. तसेच कल्याण शहर, जे महाराजांचं एक ऐतिहासिक नगर म्हणून ओळखलं जातं, तिथं 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होऊन तिचा खून केला जातो. त्याच पद्धतीने मुंबई जवळील उरण तालुक्यामध्ये एका तरुणीचा त्या ठिकाणी प्रेम संबंधामधनं किंवा अनेक काही संबंधामधनं की तिचा खून केला जातो. अनेक ठिकाणी चाकूचा धाक दाखवून महिलांवरती अत्याचार केला जातो. आता नुकतीच काही महिन्यांपूर्वी कल्याण शहरामध्ये एक परप्रांतीय मराठी माणसाला मारहाण करतो. मुंबईमध्ये तर असंख्य ठिकाणी मराठी बोलला म्हणून त्या ठिकाणी मारहाण केली जाते. अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये, मी तर ही महाराष्ट्रामधल्या काही थोडक्या ज्या मोजक्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये पसरल्या, त्या घटनांची माहिती मी तुमच्या समोर दिली. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणे गुन्हा आहे. महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करणे किंवा स्वाभिमानाने वागणे हा देखील गुन्हा आहे. हे सर्व ऐकल्यानंतर आपल्या राजकारणी तर हे जाड कातडीचे आहेत. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी ते परप्रांतीय असो किंवा कोणाची हुजरी करायला ते तयार आहेत. पण आपण मराठी माणूस छत्रपती शिवरायांचा मावळा आहोत आपण. पण आपण ह्या गोष्टी ऐकताना आपल्याला काहीच वाटत नाही. आपण आपली संपत्ती सांभाळतो, आपण पैसा कमवतो. मान्य आहे, पैसा कमवलाच पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवरायांबद्दल सांगायचं झालं तर एक गोष्ट सांगतो. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेच छत्रपती शिवराय मुळात सोन्याचा चष्मा बोलतात ना की चमच घेऊनच जन्माला आले होते. ते असे की शहाजी राजे हे पुणे जो प्रांत आहे त्याचे जहागीरदार होते. त्याच पद्धतीने बेंगलोर प्रांत देखील त्यांच्या ताब्यामध्ये होता. एक जहागीरदार म्हणजे त्या प्रांताचा एक प्रकारे राजाच होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर त्या जहागिरीचा राजाचा मुलगा राजपुत्र म्हणून जगले असते आणि ऐशो आरामी जीवन जगले असते. पण मित्रांनो, त्यावेळी त्यांनी तो ऐशो आराम जर घेतला असता तर आज छत्रपती शिवाजी महाराज कोण हे आपण विसरून गेलो असतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ऐशो आरामी जीवन नाही जगले तर 15व्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन एक संकल्पना घेतली. जसे आपण नवीन वर्षामध्ये एक संकल्पना घेतो, एक विचार घेतो, तसे त्यांनी शपथ घेतली, संकल्पना घेतली की मी या मराठी माणसाचा स्वाभिमान जो या महाराष्ट्रामध्ये मुघलांकडे गहाण पडलेला आहे तो मी सोडवेल आणि या मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा जागृत करेल. आणि त्या शपथीसाठी त्यांनी आपल्या दिवसाची रात्र करून अगदी मरणाला देखील त्यांनी मिठी मारली. मरणाला तयार असणारे माणसं तयार केले आणि जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करेल.
मित्रांनो, शहाजीराजांना माहिती नव्हतं की माझा मुलगा जे काम करतोय त्यामुळे त्याचा कधीही मृत्यू होऊ शकेल. अरे अफजल खानासारखा बलाढ्य राक्षस जो एका लोखंडाच्या सळीला सहज वाकवतो त्याच्या समोर राजा जातोय, पण शहाजीराजांना अभिमान होता की माझ्या मुलाने ऐशो आरामी जीवन न जगता जनतेसाठी जगण्याचा प्रण घेतलेला आहे. मित्रांनो, आजही माझं हेच सांगणं आहे की माझ्या मनात हेच आहे की 350 वर्षानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आराध्य दैवत मानतो, फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आणि जयंती पुरता फक्त त्यांचा जयघोष करतो. मित्रांनो, मी म्हणेल नवीन वर्षामध्ये अशी संकल्पना घेतली पाहिजे की मी छत्रपती शिवरायांचे विचार अंमलात आणेल आणि अगदी दिवसा रात्री कुठेही जाताना, बसताना, उठताना, समाजामध्ये वावरताना, जॉब करताना, ट्रेनमध्ये जाताना, बसमध्ये जाताना महाराजांच्या विचारानेच वागेल. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाने जरी हा विचार, ही संकल्पना आत्मसात आणली तर या महाराष्ट्रामधील जे काही वाईट विचारांची वृत्ती आहेत, जी अफजल खानाची वृत्ती आहे, आजही जिवंत आहे, ती कधीच गाडली जाईल. मित्रांनो, परस्त्रीला माते समान मानणारा आमचे शिवराय, ते विचार जर आम्ही मानले, बलात्कार होऊ शकत नाही. बलात्कार काय, आमच्या बहिणीकडे वाईट नजरेने बघण्याची देखील कोणाची हिंमत होणार नाही. ही माझी महाराष्ट्र, ही माझी मातृभूमी आहे. मराठी माझ्या आईपेक्षाही मला प्रिय आहे. हा विचार जर आला तर हे हिंदी भाषी, हे परप्रांतीय आपल्या मराठी भाषेवरती, आपल्या मराठी माणसावरती अत्याचार करताना 4 वेळा विचार करणार. या महाराष्ट्रावरती, या मातेवरती जुलूम करणारा, जातीभेद निर्माण करणारा जर कोणी एखादा नेता असेल तर त्याला ठेचण्याची तयारी या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असेल. आणि ती जर तयार झाली तर या महाराष्ट्रातील नेते परत एकदा जातीय राजकारण सोडून विकासाचं राजकारण करणार. मित्रांनो, नुकतीच झालेली बीडमधील संतोष देशमुख सरपंचाची हत्या, छत्रपती संभाजी महाराजांची निर्घुण हत्या करावी 350 वर्षानंतरही ती दृश्य डोळ्यासमोर आल्यानंतर एक प्रकारे दुःखाचा अश्रूंचा डोंगर कोसळतो. त्या पद्धतीने अमानुषपणे त्या माणसाची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तो माणूस एक चांगलं विकासाचं राजकारण करत होता, कोणाला तरी मदत करत होता, म्हणून त्याला मारण्यात आले. आणि त्याला मारल्यानंतर त्याच्या मारेकरूंना शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्रातील अनेक जनता उठाव करत आहे. तर त्या ठिकाणी जातीयतेचं बेज पेरून त्या ठिकाणी जातीयतेचं राजकारण केलं जातं. मित्रांनो, कोणाचा खून करणे, कोणाला मारणे हे त्याच्यामध्ये जातपात आणली जावी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या 18व्या शतकामध्ये जातीय, आपण अभ्यासामध्ये वाचतो की जातीयता कोणी नष्ट केली, आपण त्याचा निबंध लिहितो. ती जातीयता नव्हती तेव्हा, तर एवढ्या अमानुषपणे कोणाला मारलं जात नव्हतं की एक प्रकारे संकल्पना, आणि ही आजची संकल्पना खूप वेगळी आहे. आज सुशिक्षित असून देखील जातीयतामध्ये महाराष्ट्र हा खूप घसरला गेलेला आहे. तो दूर करण्यासाठी मित्रांनो, नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांना आव्हान करतो, नवीन वर्षाची संकल्पना थोडी वेगळी ठेवा. घर, दार, गाडी बाजूला ठेवा, ते घ्याच तुम्ही, पण त्याचबरोबर शिवरायांचे विचार आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयात आत्मसात आणा आणि आपला मराठी बाणा पुन्हा एकदा जागृत आणा. त्यावेळेस मोगलांनी माणसाला गुलाम केले, सर्वांना दिसत होतं, पण आज मराठी माणूस स्वतंत्र असून देखील तो वेगवेगळ्या पद्धतीने गुलाम होत चाललेला आहे. हे लक्षात ठेवा आणि आपली पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. म्हणून सर्व माझ्या मराठी बांधवांना, माझ्या स्वराज्यातील मावळ्यांना विनंती आहे की नवीन संकल्पनेमध्ये महाराजांचा विचार आत्मसात करा. कुठल्याही राजकारणी नेत्यांचे, राज्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते होण्यापेक्षा शिवरायांचे मावळे व्हा आणि हा पुन्हा एकदा महाराष्ट्र, आपला शिवरायांचा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र, दिल्लीचेही तख्त राखतो हा महाराष्ट्र पुन्हा एकदा निर्माण करा. नवीन संकल्पना करा, महाराजांचे विचार आत्मसात करा आणि नवीन महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रेरणा द्या. हेच माझे सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.